समोर थँक्यू धन्यवाद. थोडं खाली शाळांच्या मित्रांमध्ये आपण या ठिकाणी उभं राहून त्याचबरोबर रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आदिती किंवा तटकरे साहेब दादानंतर वहिनींचं रक्षा असेल की नाही असं सगळं त्यांना वाटतंय. पण मी एक जबाबदार महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री म्हणून आणि कोकणावर माझंही प्रेम असल्यामुळे, कारण माझं आजपर्यंत तुम्हाला प्रेम दिसलेलंच नाही, आणि आदिती आणि तटकरे साहेब यांचे आमचे अनेक वर्षाचे स्नेहसंबंध असल्यामुळे नक्कीच या विभागावर दादांनी इतकंच माझंही लक्ष राहील असं तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी सांगते. छत्रपती शिवरायांची प्रेरणा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेचा विचार आणि कोकणच्या आपल्या सर्व कष्टाळू माणसांची ताकद, या तिन्ही गोष्टी आपल्यापाशी आहेत. आणि याच बळावर रोहाष्टमीचा विकास आपण सर्वांनी मिळून अधिक वेगाने घडवूया. मी नक्कीच ज्या ज्या गोष्टींची गरज आहे तिथे मी असेल अशी खात्री मी आपल्याला देते. आपण सुसज्ज वातावरण मिळावं हाच यामागचा हेतू आहे. कारण प्रत्येक ठिकाणी जेव्हा मी गेले तिथे आम्हाला तिथल्या नकाशा दाखवण्यात आलं, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे करण्यात येणार आहेत. दुसरं काम म्हणजे कुंडलिका नदीच्या काठावरील पूर संरक्षक भिंत. कुंडलिका ही रोह्याची जीवनवाहिनी आहे, पण पावसाळ्यात तिचं रुद्र स्वरूप धारण होताना आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणूनच नागरी वस्त्यांना धोका निर्माण होतो, जीवनामध्ये खूपच अडचण होते. या भिंतीमुळे वस्त्या सुरक्षित राहतील, जमिनीची धूप थांबेल आणि नदीकाठी स्वच्छ राहील. या सगळ्यांच्या नियोजनामध्ये यामुळे ह्याचं काम केलेलं आहे. तिसरं काम आहे कुंडलिका नदी संवर्धन गार्डनमध्ये, जे की आपण अतिशय सुंदररित्या शिवसृष्टी शिल्प छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं आणि स्वराज्याच्या संकल्पनेचे हे प्रतीक मुंबईच्या प्रसिद्ध सर जे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी साकारलं आहे. हे केवळ शिल्प नाही, येणाऱ्या पिढ्यांसाठी एक प्रेरणास्थान असणार आहे. आणि चौथं काम म्हणजे खाऊ गल्ली. कोकणची खाद्य संस्कृती ही कोकणची स्वतंत्र ओळख आहे. सोलकढी, उकडीचे मोदक, नारळ तांदळाचे पदार्थ, मासळीचे पदार्थ, तसेच आंबा आणि फणसाचे विविध अलीकडे नवीनच वेफर्स वगैरे निघालेले आहेत, त्यांच्या पापड्या निघालेल्या आहेत. या सगळी अस्सल कोकणी चव आता पर्यटकांना मिळणार आहे आणि चाखायला मिळणार आहे. यामकीच बळ मिळणार आहे. स्वर्गीय दत्ताजीराव तटकरे ब्लड बँकेचे आधुनिकीकरण करण्याचा देखील शुभारंभ आज आपण केला आणि ही ब्लड बँक अशी एक स्वतंत्र महाराष्ट्रातली पहिलीच ब्लड बँक आहे. याचं नक्कीच आपल्या सर्वांना कौतुक आहे.